की ओबीसी महासंघाची सुरुवात ही एका छोट्याशा खोलीतून 2005 साली झाली। पण तायवाडे सर आणि परिणय जे दोघेही मान्य करतील की 2005 ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून सातत्याने माझा संबंध या महासंघाशी राहिलेला आहे आणि तेव्हापासून सातत्याने महासंघासोबत मी काम करतोय। मला आठवतं की सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी ओबीसीची नॉन क्रिमिलेअरची उत्पन्न मर्यादा ही केवळ 1 लाख रुपये होती, त्यावेळी 2000 साली एक मोठा संघर्ष मी उभा केला होता आणि मग विधानसभा विनंती अर्ज समितीच्या माध्यमातून विधानसभेतनं त्या काळामध्ये तो 1 लाखावरनं 2.5 लाख रुपये नॉन क्रिमिलेअर ही 2003 साली 4 साली करून घेण्याचं काम हे आपण केलं होतं आणि त्यावेळी बबनरावजी तायवाडे आमच्या सोबत होते आणि त्यांनी त्यात अतिशय महत्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं होतं। आणि म्हणून माझा संबंध ओबीसी चळवळीशी ओबीसी महासंघाशी हा गेल्या 25 वर्षाचा संबंध आहे आणि सातत्याने मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की जोपर्यंत आमच्या ओबीसी समाजाला प्रगतीच्या मुख्य धारेमध्ये आपण आणत नाही तोपर्यंत आपला जो प्रगत भारत आपल्याला तयार करायचा आहे ते स्वप्न आपल्याला पूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही। आणि म्हणूनच सातत्याने ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, या अडचणींच्या संदर्भात